विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमधला पुढला भाग रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS शॉर्टमध्ये रूट मीन स्क्वेअर स्पीड और वेलोसिटी किंवा थोडक्यात आपण त्याला RMS वेलोसिटी. त्याच्या अगोदर आपण मीन स्क्वेअर वेलोसिटी पाहिली. आज आपण रूट मीन स्क्वेअर स्पीड किंवा वेलोसिटी याच्याबद्दल विचार करणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ प्रेशर डिराइव केलेले होते. P is equal to 1/3 Nm phi square bar divided by B. Using this equation, ह्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी डिटरमाइन करायची. आपण इथं थोडी याच्यामध्ये बदल करूया. इकडे घेतलं तर काय मिळणार आहे आपल्याला 3PV is equal to Nm V square bar. आता आपलं टार्गेट आपल्याला रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी डिटरमाइन करायची. त्याप्रमाणे आपण V बार स्क्वेअर म्हणजे मीन स्क्वेअर वेलोसिटी सुरुवातीला आपण मिळवणार आहोत. Therefore mean square velocity V square bar is equal to 3PV divided by Nm. But we know that ideal gas equation, that is PV is equal to Nr. Using this equation, instead of this PV, या PV च्या ऐवजी आपण NR ची किंमत ठेवली तर काय मिळेल बघा. V square bar is equal to 3 nRT divided by N, where N means number of gas molecule, capital R means universal gas constant, T means temperature. But put small n is equal to capital N upon NA. आपण पहिल्या लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन मध्ये पाहिलेले आहे का की n is equal to capital N divided by NA, where NA is the Avogadro's number. Therefore V bar square or V square bar is equal to 3 capital nRT divided by NA into N. But the N cancel. V square bar equal to 3RT divided by NA into small n. But NA into M is equal to M0, and that M0 is called molar mass of gas. M0 is molar mass of gas. Therefore
P square bar is equal to 3RT divided by H. Taking square root of both sides, therefore into square root P square bar is equal to 3RT divided by H. Or this under root 3RT upon M0 is nothing but root mean square velocity, that is Vrms is equal to under root 3RT upon M0. This equation is called RMS or root mean square velocity of the gas molecule. Vrms is equal to under root 3RT upon M0, where 3 is constant, R is universal gas constant, T is temperature, and M0 is the molar mass of the gas molecule or molar mass. हा जो प्रश्न आहे परीक्षेला नेहमी विचारला जातो पहा 2 मार्क. Prove that or calculate the RMS speed or root mean square velocity of the gas molecule. तर आपण प्रेशर इक्वेशन पासून सुरुवात करायची आणि उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 2 मार्क मिळतात. अशा प्रकारे आपण रूट मीन स्क्वेअर किंवा RMS स्पीड किंवा वेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल मिळवलं, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्याचप्रमाणे आपल्याला एक दुसरा 2 मार्काचा प्रश्न बघायचा आहे. Interpretation of temperature in kinetic हा सुद्धा लहान प्रश्न आहे 2 मार्कासाठी की इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थ्री. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला की कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर याच्यामध्ये काय संबंध आहे तो आपल्याला मिळवायचा. मग we used the equation of pressure आपण आताच घेतलेलं आहे, तेच इक्वेशन घ्यायचे आपल्याला. इक्वेशन ऑफ प्रेशर दॅट इज P इज इक्वल टू 1/3 N अपॉन V M into P square. This is the equation of pressure. आणि याच्यावरून आपल्याला की कायनेटिक एनर्जी और एवरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल आणि टेम्परेचर याच्यामध्ये काय रिलेशन येतं ते आपल्याला डिटरमाइन करायचं. देयरफॉर आपण इथं सिम्प्लिफिकेशन करू. फक्त PV इकडे घेऊया. PV इज इक्वल टू शिल्लक काय राहिलं 1/3 1/3 N M बार स्क्वेअर. आता आपण फक्त 1/3 हा जो इक्वेशनचे राईट बाजू आहे ह्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन करा. म्हणजे 1/3 ची फोड आपल्याला अशी करायची 3/2 गुणिले 1/2. आपल्याला 2/3 गुणिले 1/2 केलं 2 कॅन्सल होऊन आपल्याला
1 छेद 3 होणार आहे. म्हणजे हा बदल आपल्याला इथे करायचा आहे. लेफ्ट साइडला PV आहे, राईट साइडला 1 छेद 3 च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे 2 छेद 3 गुणिले 1 छेद 2 आणि याच्यामध्ये थोडा बदल करणार आहे. कसा होईल तो बदल बघा. PV इज इक्वल टू 2 छेद 3 n into हाफ m v स्क्वेअर. म्हणजे हेच जे बाजू आहे आपण इक्वेशनची तीच ह्या फॉर्म मध्ये लिहिलेली, दोन्हीचा अर्थ एकच. बट दिस क्वांटिटी half m v square bar, the quantity half m v square bar is the average, is called average kinetic energy of molecule. This term, that is half m v square bar, this term or this quantity is nothing but the average translational kinetic energy of a molecule. And in such a molecule, the potential energy is zero. There is no interaction between each other, hence the potential energy is zero. Now, the kinetic energy आपल्याला इथं आहे, potential energy शून्य आहे. The total energy आपल्याला काढायची. पण टोटल एनर्जी सपोज E, this total energy E is equal to kinetic energy plus potential. This gives the kinetic energy is half m v bar square and potential energy is 0. But for n number of particles, समजा एकच मॉलिक्यूल नसणार आहे, असंख्य मॉलिक्यूल असणार आहे, त्यांच्यासाठी आपण ॲडिशनल n घेऊया. For n number of gas molecule, the total energy E is equal to n into half m v square. Suppose this is equation number 1. Equation 1 मतलब अपन PV is equal to 1/3 n m v bar square. किंवा चलो आपण इक्वेशन 1 बघूया. थोडंसं आपण त्याच्यामध्ये बदल केलेला आहे म्हणून PV is equal to 2/3n into 1/2 m v square bar. This is equation number 1. And आता आपल्याला काय मिळालं? For n number of gas molecule, E is equal to n 1/2 m v bar square. Put in equation 1. E ची किंमत ही आहे, ही इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर काय मिळेल बघा आपल्याला. इक्वेशन 1 काय आहे? PV is equal to 2/3 आणि बाकीची टर्म जी आहे दिस इज नथिंग बट E. जर आपण E ची किंमत that is E is equal to n 1/2 m v bar square ही इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर आपल्याला इक्वेशन 1 कसं मिळालं? PV is equal to 2/3 E. से इक्वेशन नंबर 7. समजा आपण त्याला इक्वेशन 2 असं म्हटलं.
again we use ideal gas equation. आपण पहिल्या लेक्चरमध्ये दोन प्रकारचे आयडियल गॅस इक्वेशन घेतलं. एक आपण ह्याच्या अगोदर वापरलंय PV इज इक्वल टू NRT आणि दुसरं इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ आयडियल गॅस इक्वेशन दॅट इज PV इज इक्वल टू त्याच्यामध्ये आपण बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची किंमत ऍड केलेली आहे. PV इज इक्वल टू N KB where N means number of gas molecules, KB means Boltzmann constant. So equation number 3. जर आपण हे दोन इक्वेशन कंपेअर केले इक्वेशन 2 आणि 3 तर त्याची लेफ्ट हँड साइड सारखी आहे याचा अर्थ त्याची राइट हँड साइड सुद्धा सारखी आहे. Therefore 2/3E is equal to N KB. Now we find out values of E. Therefore E is equal to हा आकडा भागिले गुणिले होईल हा गुणिले तो भागिले होईल म्हणजे उलटा होईल 3/2 बाकीकडे काहीच बदल होणार नाही. N KB किंवा E N इकडे घेऊया अपॉन N is equal to काय शिल्लक राहिलं 3/2 KB. This is the total energy per molecule. This total energy per molecule ह्या बाजूला जर आपण आलो तर 302 कॉन्स्टंट आहे. KB बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे and this is the absolute temperature. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी टोटल एनर्जी आहे per molecule ची this total energy is directly proportional to absolute temperature. म्हणजे आपल्याला ते रिझल्ट काय मिळाला we know that the total energy per molecule is directly proportional to absolute temperature and this result is called the interpretation of temperature in kinetic theory. T इथे absolute temperature आहे, E इथे एनर्जी दाखवतोय टोटल एनर्जी आणि N दाखवतोय नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे E अपॉन M that means the total energy per molecule is directly proportional to absolute temperature. कधी जर 3/2 हे जर कॉन्स्टंट असेल तर this E upon N is directly proportional to T म्हणजे एनर्जी the total energy per molecule is directly proportional to absolute temperature. आणि ती एनर्जी किती आहे तर 3/2 kBT. जर एखाद्या मॉलिक्यूलला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल तर ती किती असते 3/2 kBT ही झाली टोटल एनर्जी. दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी. हा झाला दुसरा 2 मार्काचा प्रश्न. पण आणखी एक आपल्याला 2 मार्काचा प्रश्न पाहायचा आहे. या लेक्चरमध्ये आपण सर्वच प्रश्न 2-2 मार्काचे घेणार आहोत. पुन्हा 2 मार्काचा प्रश्न आहे. एक लॉ आहे तो आपण इथं पाहणार आहोत. लॉ ऑफ equipartition of energy. आताच आपण एनर्जीचं इक्वेशन घेतलेलं आहे पहा की E अपॉन N इज इक्वल टू 3/2 kBT. इक्विपार्टिशन लॉ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इक्वी आहे पार्टिशन आहे याचा अर्थ काय आपण समजून घेऊ की लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी आपण ज्यावेळेस इक्वेशन प्रेशरचं डिफाईन केलं किंवा डिराईव्ह केलं त्यावेळेस आपण असं म्हटलं की जर नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल एका क्यूबमध्ये एका कंटेनरमध्ये आपण ठेवले
तर ते गॅस मॉलिक्यूल रँडमली मूव्ह होतात, म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला ते फिरत असतात. मग समजा आपण असं म्हटलं की एक गॅस मॉलिक्यूल आहे, त्याला ट्रान्सलेशनल एनर्जी आहे, तर तो एक्स ॲक्सिसकडे जाईल, म्हणजे एक्स ॲक्सिस डायरेक्शनला जाईल, वाय ॲक्सिस डायरेक्शनला जाईल किंवा झेड ॲक्सिस डायरेक्शनला जाईल. मग त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल सिंगल गॅस मॉलिक्यूलची? मग तेच आपण विचार घेऊया. वी कन्सिडर द कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल गॅस molecule. The kinetic energy of single gas molecule किती असेल? आपल्याला माहिती नाही तो कुठल्या डायरेक्शनला जाईल, एक्स डायरेक्शनला जाईल, वाय डायरेक्शनला जाईल किंवा झेड डायरेक्शनला जाईल. किती असेल त्याची कायनेटिक एनर्जी? Kb इज इक्वल टू हाफ mv². हा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती कायनेटिक एनर्जीचा. जर आपण इथे एक्स लिहिलं की समजा तो एक्स ॲक्सिस डायरेक्शनला जाईल प्लस हाफ mv² प्लस हाफ mv². म्हणजे जो सिंगल गॅस मॉलिक्यूल असणार आहे तो रँडमली मूव्ह होणार आहे, पण आपण जर तीन कंडिशन विचारात घेतले, एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शनला, तर त्या सिंगल गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी असणार आहे हाफ mvx² प्लस हाफ mvy² प्लस हाफ mzv². Then we find out for gas at absolute temperature the average kinetic energy of gas molecule. ही झाली कायनेटिक एनर्जी. मग ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर गॅस ॲट टेम्परेचर T, द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती असेल? मग ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीसाठी आपण सिम्बॉल असा असतो बा की अशा प्रकारचे दोन कंस करायचे, मग ते Ke म्हणायचे. याचा अर्थ काय झाला? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. Therefore the average kinetic energy of a gas molecule at temperature T is किती असेल? ॲव्हरेज साठी हे चिन्ह केलं आपण, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvx² प्लस 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². Average. This is the average kinetic energy of gas molecule at temperature T. But we know that the mean energy or total energy of the gas molecule is, आताच आपण काढलेली ती किती असते? 3/2 kBT. आताच आपण काढले की ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल किती असते? 3/2 kBT. Hence we know that the energy, average kinetic energy per molecule is 3/2 kB. Hence the for 1/2 mv² x axis डायरेक्शन असेल, y axis डायरेक्शन आणि z axis डायरेक्शन. आपण जर सेपरेटली यांची किंमत काढली, समजा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी दॅट इज अलॉंग एक्स ॲक्सिस जी असणार आहे तीच वाय ॲक्सिसची असणार आहे 1/2 mvy². तीच एनर्जी झेड ॲक्सिससाठी 1/2 mvz². आणि किती असणार आहे? प्रत्येकाची सेपरेट घेतली पण सर्वांचे सारखे असणार आहे, ती असणार आहे 1/2 kB. म्हणजे the average energy along single direction, x axis direction, y axis direction, z axis direction ला kinetic energy किती असणार आहे? 1/2 kBT
इथं 3/2 दिसते, याचा अर्थ आपण तिन्हींची काय करणार, बेरीज करणार. आणि त्यालाच असं म्हटलंय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. म्हणजे प्रत्येक वाय ॲक्सिसला जरी त्याची एनर्जी काढली, झेड ॲक्सिस डायरेक्शनला जरी काढली आणि वाय ॲक्सिस डायरेक्शनला काढली तरी सर्वांची एनर्जी सारखी असते. किती येते ती, 1/2 kBT. आणि जर आपण टोटल एनर्जी डिटरमाइन केली तर टोटल एनर्जी और बीन एनर्जी associated with energy component of translational kinetic energy along x, y and z direction, that is which is 1/2 kBT, and the total energy that is total energy that is half mpx square plus half mvy square plus half mvz square is equal to काय, half kBT plus half kBT plus half kBT, or this is equal to 3/2 kBT. That is the total average energy of the gas molecule is 1/2 kBT plus 1/2 kBT plus 1/2 kBT, x साठी, y साठी आणि z साठी. This is equal to 3/2 kBT, and this is called the law of equipartition of energy. म्हणजे प्रत्येक डायरेक्शनला एनर्जी ही सारखी असते आणि सिंगल गॅस मॉलिक्यूलचा विचार केला तर त्याची टोटल एनर्जी आपल्याला मिळते 3/2 kBT.